नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा कन्सेप्ट सिरीज मधला पार्ट आहे ते म्हणजे क्रॉप लॉजिंग आणि त्याच्यानंतर क्रॉप लॉगिंग. जे शुगर केन मध्ये हे दोन्ही कन्सेप्ट येतात पा ते आपल्याला आजच्या पार्ट मध्ये पाहिजे. सिंपल कन्सेप्ट आहे, परंतु आपलं थोडंसं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन होण्यासारखं याच्यात असं जास्त काही नाही, परंतु आपल्याला पेपरला विचारल्यानंतर थोडीशी आपली जमलिंग झालेली आपल्याला दिसते पा. तर शुगर केन मध्ये हे जे दोन कन्सेप्ट येतात ते दोन्ही कन्सेप्ट आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजेत. नेमकी क्रॉप लॉजिंग आणि क्रॉप लॉगिंग म्हणजे नेमकी काय असतं. आता पा शुगर केन ज्याच्या ज्याच्या घरी असेल पा त्याने बऱ्यापैकी हे कन्सेप्ट माहित असतील पा. आता पहिला कन्सेप्ट आपण पाहूया क्रॉप लॉगिंग. लॉगिंग या LOGGING. क्रॉप लॉगिंग म्हणजे नेमकी काय पा. आता ही एक तशी पाहिली तर एक टेक्निक आहे. क्रॉप लॉगिंग ही एक टेक्निक आहे शुगर केन मध्ये. ही टेक्निक शोधून काढण्याचं काम किंवा डेव्हलप करण्याचं काम HF क्लेमंट या सायंटिस्टने केलं. हवाई येते पा. त्यांनी नेमके काय केलं, ज्या शुगर केन मध्ये वेगवेगळ्या स्टेजेस येतात ग्रोथच्या. कोणकोणत्या स्टेजेस येतात. पहिली येते जर्मिनेशन. पहिली जर्मिनेशन येते. त्याच्यानंतर तुमची येते ती म्हणजे फॉर्मेटिव्ह स्टेज. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल तर ग्रँड फेज आलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर तुमची फेज येते ती म्हणजे मॅच्युरिटी किंवा सगळ्यात अंतिम जे काय तुमचं शेवटची स्टेज असते ती म्हणजे मॅच्युरिटी पा. बरोबर. आता हे ज्या वेगवेगळ्या स्टेजेस याच्या लाईफ मध्ये येतात पा, ह्या लाईफ मध्ये जर्मिनेशन झाल्यानंतर त्याला पानं येणार आहेत. फॉर्मेटिव्ह स्टेज मध्ये पण पानं असणार आहेत. ग्रँड फेज मध्ये पण पानं असणार आहे. मॅच्युरिटीच्या स्टेजला पण पानं तिथं असणार आहे. मग या सायंटिस्टने क्रॉप लॉगिंग हा जो कन्सेप्ट दिलाय हा नेमकी कशासाठी दिलाय. त्यांनी सांगितलं, त्यांनी काय केलं, ह्या प्रत्येक स्टेजमध्ये ज्यावेळेस ऊस जात असतो या प्रत्येक स्टेजमधून त्या प्रत्येक स्टेजला त्यांनी या ऊसाचं जे पान असेल ना म्हणजे लीफ जे असेल हे पान बाजूला केलं आणि ह्या पानामध्ये त्यांनी चेक केलं न्यूट्रिएंट स्टेटस. काय चेक केलं. न्यूट्रिएंट स्टेटस चेक केलं. हेच म्हणजे तुमचं काय असते क्रॉप लॉगिंग असते. सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटल्यानंतर तर काय, तर जे काही वेगवेगळ्या शुगर केनच्या लाईफ मध्ये स्टेजेस येतात त्या वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये त्यांनी ते पान काढले आणि त्या पानामध्ये कुठल्या कुठल्या स्टेजेसला कुठले कुठले न्यूट्रिएंट्स किती प्रमाणामध्ये आहे हे चेक केलं. म्हणजेच त्याचं स्टेटस चेक केलं, न्यूट्रिएंटचं स्टेटस चेक केलं. म्हणजेच तुम्ही काय म्हणणार त्याला क्रॉप लॉगिंग म्हणणार आहे पा. आणि हे डेव्हलप करण्याचं काम कोणी केलं. HF क्लेमंट या सायंटिस्टने केलेलं आहे. तर सिंपल असा क्रॉप लॉगिंग हा कन्सेप्ट होता. दुसरं आहे क्रॉप लॉजिंग पा. आता हा आपण सर्रासपणे पाहतो ज्याच्या घरी ऊस आहे पा. आपण काय करतो, आपल्या ऊसाला पाणी ज्यावेळेस देतो, ऊसाला पाणी दिल्यानंतर तो जे ऊस असेल पा ते ऊस काय करतो, पाणी दिल्यानंतर तुमचा व्यवस्थितपणे वाढत असतो आणि अचानक हवा येते पा. हवा आल्यानंतर जोराची ते ऊस पाणी दिल्यामुळं तुमचा ऊस काय होतो असा कोलमडून पडतो. म्हणजेच आपण म्हणतो ते सपाट झाला, ऊसच दिसा नाही. आता ऊस पूर्णपणे खाली झोपलाय. म्हणजेच काय, तुमचा ज्या वाऱ्याने ते ऊस जे असेल ते जो सरळ होता तो आडवा झाला. बरोबर. जमिनीवरती आडवा झाला आणि एकदा का तो जमिनीला लागला तर ऊसाचं फार मोठं तिथं लॉस झालेला आपल्याला दिसतो पा. ठीक. आता याला म्हटलं आता क्रॉप लॉजिंग. काय म्हटलं आता क्रॉप लॉजिंग. ज्यावेळेस तुमचा ऊस हा वाऱ्यामुळं आणि तुम्ही जर अगोदर पाणी दिलं असेल याच्यामुळे तो पूर्णपणे जमिनीवरती पडला जातो त्यावेळेस त्याला म्हटलं तर क्रॉप लॉजिंग. क्रॉप लॉजिंग लक्षात ठेवा, त्याला म्हटलं तर क्रॉप लॉजिंग. मग याला जर टाळायचं असेल किंवा क्रॉप लॉजिंगला जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याकडे दोन पद्धती आहेत. ती म्हणजे अर्थिंग अप आणि त्याच्यानंतर तुमचं ते म्हणजे स्प्रॉपिंग पा. हे दोन्ही इथं समजून घ्या. अर्थिंग अप म्हणजे नेमके काय, मराठीत आपण त्याला म्हणतो बाळ बांधणी पा. बाळ बांधणी हे पा, हे ट्रॅक्टर त्याच्यासाठी सुरू आहे. हे बाळ बांधणी म्हणजे काय, तुम्ही सरी फोडायचं काम करतात. जी सरी असते त्याची जी माती असते ती माती या ऊसाच्या बुडखाला लावली जाते. या बुडखाला लावल्या त्याच्यामुळे होतं काय, दोन्ही बाजूनी जे असेल ती माती लावल्यामुळे त्याला एक आधार भेटतो, त्याला एक सपोर्ट भेटतो. त्याच्यामुळे ऊस पडण्याचे चान्सेस कमी राहतात. हे झालं पहिलं ऑपरेशन. कशासाठी, क्रॉप लॉजिंगला कमी करण्यासाठी. कोणतं ऑपरेशन आहे, अर्थिंग. कधी केलं जातं, एक 3 महिन्यांनी आणि एक केलं जातं 4 महिन्यांनी पा. छोटी बाळ बांधणी जी असते ती 90 दिवसांनी केली जाते. मोठी बाळ बांधणी जी असेल पा 120 दिवसाच्या आसपास तिथं होते पा. दुसरं आपण काय करू शकतो ऊस पडू नये म्हणून, तर आपण प्रॉपिंग किंवा त्याला म्हटलं तर टाईंग पा. म्हणजेच काय, हे जे ऊस असेल पा एकटाच ऊस उभा आहे असा, एक एक ऊस उभा आहे, वारं आल्यानंतर यांना पडण्याचे चान्सेस जास्त राहतात. पण जर समजा तुम्ही 4-5 ऊस एकत्र केले शेजारचे आणि त्याला जर समजा तुमचं काही अंतरावरती वाड्याने पॅक बांधून टाकलं, एकत्र केले ऊस आणि बांधून टाकले, याच्यामुळे होईल काय, जे ऊस असेल एकामेकाच्या आधाराने व्यवस्थितपणे उभा राहील. वारा आल्यानंतर तो खाली पडणार नाही. वारा आल्यानंतर खाली पडणार नाही. म्हणजेच तुम्ही अर्थिंग अप केलं आणि त्याच्यानंतर टाईंग केलं, या दोन्ही यांनी तुम्ही काय करू शकतात, क्रॉप लॉजिंग हे टाळू शकतात.
क्रॉप लॉजिंग इथं आपण कमी करू शकतो किंवा तुमचा ऊस पडणार नाही याच्यासाठी आपण हे 2 ऑपरेशन तिथं करू शकतो पा. तर हे क्रॉपिंग किंवा टाईंग जे ऑपरेशन असेल पा हे जनरली ऑगस्ट मध्ये केलं जातं, हे पण लक्षात ठेवा. तर मेन हे 2 कन्सेप्ट होते, क्रॉप लॉगिंग आणि त्याच्यानंतर क्रॉप लॉजिंग पा. लॉगिंग म्हटल्यानंतर न्यूट्रिएंट स्टेटस चेक केलं, वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये त्या पानामध्ये आपण चेक केलं. आणि क्रॉप लॉजिंग म्हणजे जे तुमचा ऊस पडला जातो हवेने असेल किंवा पाणी दिल्यामुळे जर थोडासा वारा आला त्याच्यामुळे पडलेला असेल, याला म्हटलं तर क्रॉप लॉजिंग पा. ठीक, तर हाच कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. असेच आपण नेक्स्ट कन्सेप्ट सिरीजच्या पार्टमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.